नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे IIT JEE नीट परीक्षेच्या तयारीत पालक शिक्षक मुलांचं टीम वर्क आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ आणि लातूरच्या कौशल्य अकॅडमीच्या संचालिका वैशाली देशमुख. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैशाली देशमुख यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार मॅम. नमस्कार. वैशाली देशमुख यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास वैशाली देशमुख यांनी BE कम्प्युटर केलंय आणि फिनलँड, नेदरलँड तसंच सिंगापूर ह्या देशांमध्ये जाऊन तिथल्या शिक्षण पद्धतीचा त्यांनी अभ्यास केला आहे. तसंच त्यांना सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यांकनासाठीचं सेन्सिटाइज टीचर म्हणून मानांकन देखील मिळालेलं आहे. गेली 7 वर्ष त्या विद्यार्थी आणि करिअर समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. मागील 4 वर्ष मुलांना केवळ परीक्षार्थी करण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या मार्गावर सक्षमतेने चालण्यासाठी विकसित करण्याचे ध्येय असणाऱ्या लातूरच्या कौशल्य अकॅडमीचे यशस्वीरित्या संचालन त्या करत आहेत आणि त्यांना मराठा सेवा संघाच्या हिरकणी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलंय. चला तर आज आपण IIT JEE नीट परीक्षेच्या तयारीत पालक शिक्षक मुलांचं टीम वर्क या विषयावर विस्तृत चर्चा करूयात वैशाली मॅडम यांच्याशी. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आणि ह्या परीक्षा फारच महत्त्वाच्या असतात आणि त्याच अनुषंगाने आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. वैशाली मॅम, सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे. आजच्या काळामध्ये IIT JEE आणि नीट यांसारख्या परीक्षेचा बाऊ केला जातोय आणि या परीक्षा खरंच अवघड आहेत का हाच खरा प्रश्न पडतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मधुरा, खरं सांगायचं झालं तर भारतातल्या टफेस्ट एक्झामपैकी IIT JEE आणि नीटचं ॲक्च्युली गणना होते. UPSC ही सगळ्यात टफेस्ट एक्झाम मानली जाते. तर 2nd रँकिंगला IIT JEEची एंट्रन्स आहे आणि 4th रँकिंगला नीटची एक्झाम आहे. आता याला इतकं टफ का मानलं जातं हे मी तुला स्पष्ट करते. कारण IITची दरवर्षी एक्झाम देण्यासाठी 10 ते 12 लाख विद्यार्थी बसतात आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये IITसाठी फक्त 16,000 सीट, NIT आणि आयसरच्या मिळून 25,000 सीट, अशा टोटल अंदाजे 50,000 सीट्स आहेत. त्याच्यासाठी अपियर करणाऱ्या स्टुडंटची संख्या ही ऑलमोस्ट 10 ते 12 लाख आहे. म्हणजे जो रिझल्ट येतो किंवा ज्या स्टुडंटला एक्झाममध्ये सीट्स मिळतात तो रेशो फक्त 4% आहे. आणि जर नीटची एक्झामिनेशनचं आपण कॅल्क्युलेशन्स केले तर भारतामध्ये टोटल 85,000च्या आसपास MBBSच्या सीट्स आहेत आणि नीटची एक्झाम देणाऱ्या स्टुडंटची संख्या ही 15 लाख ते 17 लाखाच्या मध्ये आहे. सो ज्या स्टुडंट्सला सीट्स मिळतात ते स्टुडंट्स हे फक्त 4%च रिझल्ट आहे. सो यू कॅन अंडरस्टँड की या सगळ्याच्या रेशोवरून आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो की ऑब्व्हियसली ही एक्झाम खरंच तेवढी टफ आहे आणि म्हणून कदाचित या एक्झामचा तसा बाऊ झालेला असावा. वैशाली मॅम, खरं तर ह्या परीक्षेची तयारी कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो. तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हे बघ मथुरा, मला असं वाटतं की ह्या एक्झाम ज्या आहेत ना त्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत, तर त्याला हे तेवढंच इम्पॉर्टन्स आपण दिलं पाहिजे. या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी साधं उदाहरण घेऊ आपण की सपोज एखादा खेळाडू जर नॅशनल लेवलला सिलेक्ट होत असेल तर त्याच्या पाठीमागे एक कोच, एक डायटिशियन आणि पालकसुद्धा कंटिन्युअसली मेहनत करत असतात. तेव्हाच तो जाऊन त्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन्समध्ये सिलेक्शन प्रोसिजरला येतो. सो त्याच पद्धतीने या स्टुडंटसाठी सुद्धा जे स्टुडंट IIT JEE किंवा नीटसाठी प्रिपेअर करतात त्या स्टुडंटसाठी सुद्धा शिक्षक, पालक आणि स्वतः विद्यार्थी या तिघांनी मिळून मेहनत करावी लागेल. त्यावेळेसच त्याचे रिझल्ट्स येऊ शकतात किंवा अशा एक्झाम्समध्ये हे विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. सो या तिघांनी मिळून जेव्हा एक इकोसिस्टीम तयार होईल आणि ते या इकोसिस्टीममध्ये काम करतील त्यावेळेसच असे एक्झाम्स क्रॅक होणं पॉसिबल आहे असं मला वाटतं. वैशाली मॅम, IIT आणि JEE नीट परीक्षेची इकोसिस्टम कशी असते त्याबद्दल काय सांगाल? ओके, सो इकोसिस्टीम म्हणजे काय की जिथे आपण एखाद्या विद्यार्थ्याला व्यवस्थितरित्या एक चांगलं वातावरण देतोय, ज्या वातावरणामध्ये तो त्याची प्रगती करतोय आणि आपण त्या प्रगतीवरती कंटिन्युअसली वॉच ठेवतोय, याला आपण एक इकोसिस्टीम म्हणूयात. सो तुला एक उदाहरण देते मी की सपोज चेसचा गेम आहे जो प्रत्येकाला माहिती आहे. त्या गेममध्ये जर मी रोज एका विद्यार्थ्याला सांगितलं की बाळा हत्ती सरळ चालतो, उंट तिरका चालतो, घोडा अडीच घर चालतो, हे मी त्याला कंटिन्युअसली शिकवते रोज. आणि मग नंतर एके दिवशी त्याला सांगते की उद्या नॅशनल लेवलचे कॉम्पिटिशन आहे आणि तिथे तू चेसचा गेम जिंकून ये, तर तो जिंकून येऊ शकतो का? ऑफकोर्स नाही येऊ शकणार. कारण चेसच्या गेममधले त्याला रूल्स सगळे माहिती आहेत, पण त्याला हे नाही माहिती की घोडा कुणाच्या पुढे कधी केव्हा चालवायचा. याला आपण चाली म्हणतो. आणि या ज्या चाली आहेत ह्या मुलांना कोच बसून शिकवतात आणि त्यावेळेसच मुलं ही या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट करतात. सो या एक्झामचं पण असंच आहे. मुलांना
कोचनी सतत प्रॅक्टिस घेतली पाहिजे, त्यांच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे, त्याच्या प्रगतीवरती वॉच ठेवला पाहिजे. पालकांनी त्याची मेंटल आणि फिजिकल हेल्थ बॅलन्स केली पाहिजे, कारण मुलं टीनेजर्स असतात, ते खूप इमोशनली इम्बॅलन्स्ड असतात. त्याच्यामुळे पॅरेंट्सनी पण तेवढीच मेहनत घ्यावी लागेल त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी, आणि स्टुडंटला कंटिन्युअसली मेहनत करावी लागेल. 2 वर्ष त्याला या गोष्टींमध्ये सातत्य ठेवावं लागेल. देन ओनली त्याचे रिझल्ट येऊ शकतात. म्हणून ही एक इकोसिस्टीम बनवणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे या एक्झामसाठी, असं मला वाटतं. वैशाली मॅम, आत्ता आपण ह्या इकोसिस्टमबद्दल खरं तर जाणून घेतलं तुमच्याकडनं, मात्र ह्या महत्त्वाच्या परीक्षेच्या तयारीत शिक्षकाची भूमिका नेमकी कशी असावी? 2 वर्ष सातत्याने मेहनत केल्यानंतर जेव्हा एखादा स्टुडंटचा रिझल्ट येतो ना, तर मला असं वाटतं की त्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठा वाटा हा एखाद्या शिक्षकाचा असला पाहिजे. आणि या एक्झाम्समध्ये सगळ्यात मोठा रोल हे शिक्षकच प्ले करतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण सिलेबस कंप्लीट करून एखाद्या विद्यार्थ्याकडनं 15-20 वेळेस एक्झाम घेऊन त्याला तुझं तू मेहनत कर असं म्हणणारा शिक्षक हा त्याला फक्त मार्गदर्शन करू शकतो, पण कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी मदत नाही करू शकत. सो नेमकं शिक्षकांनी काय केलं पाहिजे, तर शिक्षकांनी डेडिकेटेडली त्या विद्यार्थ्यावरती काम केलं पाहिजे. तो विद्यार्थी कुठे चुका करतोय, त्याचं 2 वर्षाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, जर महिन्याला त्या विद्यार्थ्याची असेसमेंट केली पाहिजे की झालेल्या सिलेबसमधला कितपत पोर्शन त्याला ॲक्च्युली कळलेलं आहे, कितपत पोर्शनमध्ये त्याला कन्फ्युजन आहे. असं सातत्याने जेव्हा एखादा शिक्षक 2 वर्ष विद्यार्थ्याच्या मागे लागेल, हात धुवून मागे लागेल असं म्हटलं तरी काही वावगं नाही आहे त्याच्यामध्ये, असं प्लॅनिंग करेल, त्याच्यासाठी डेडिकेटेडली काम करेल, तेव्हाच त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट येऊ शकतं असं मला वाटतं. कारण नीट किंवा जेईच्या एक्झामचं एक वैशिष्ट्य आहे की ते सिलेबसमधले क्वेश्चन्स येत नाहीत, तर त्या कन्सेप्टच्या ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येतात. सो मुलांना 2 वर्ष त्यांच्या ब्रेनला ट्रेन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे दॅन फक्त सिलेबस संपवणं. सो या सगळ्या गोष्टींमध्ये शिक्षकाचा एक मोठा वाटा आहे, आणि त्यांनी तेवढं डेडिकेटली ते केलं पाहिजे असं माझं मत आहे. तसंच अनेक कोचिंग क्लासेस आहेत आणि जे दावा करतात की आमचीच मुलं देशात पहिली आलेली आहेत, आमच्याच विद्यार्थ्यांची जास्त संख्येनं निवड झालेली आहे, आणि त्यामुळे अशा गोंधळात ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून एक चांगला क्लास नेमका कसा निवडायचा याबद्दल काय मार्गदर्शन कराल? हा प्रश्न खूप छान विचारलास तू. आय अप्रिशिएट की तू हा प्रश्न विचारलास. मला एक मनापासून एक गोष्ट वाटते की जेव्हा एखादा पालक आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी कपडे घ्यायला जातो, त्यावेळेस तो खूप कॉशियस असतो. लाईक माझ्या मुलाला हा कलर सूट नाही करणार, या कलरमध्ये किंवा या ड्रेसमध्ये माझी मुलगी जाड वाटेल, किंवा याच्यामध्ये त्याची उंची कमी वाटेल, या ब्रँडचं फिटिंग माझ्या मुलाला येत नाही, याच ब्रँडचं फिटिंग परफेक्ट येतं. हे अशा सगळं आकलन एका पॅरेंटला झालेलं असतं. जिथे ब्रँडिंगला घेऊन मार्केटमध्ये आज एवढे गोष्टी अवेलेबल आहेत, तेव्हा पॅरेंट्स आपल्या मुलांच्या कपड्यांना घेऊन खूप कॉशियस आहेत की माझ्या मुलांनी कुठल्या ब्रँडची कपडे वापरली पाहिजेत. तिथे भारतात पहिला येणारा विद्यार्थी माझ्या बॅचचा, माझ्या क्लासचा आहे, अशा जाहिरातींना पालक बळी पडतो, त्याचं फार नवल वाटतं मला. कारण जेव्हा पालक आपल्या विद्यार्थ्याचं करिअर आणि आयुष्य या गोष्टींवरती विचार करत असतो, तेव्हा हे मानणं, प्रत्येक पालकाला हे माहीत असणं गरजेचं आहे की माझा मुलगा कुठे स्टँड करतो, माझ्या मुलाला सेल्फ मोटिवेटेड आहे का तो, की त्याला कंटिन्युअसली मोटिवेशनची गरज आहे, त्याला सातत्याने बसून अभ्यास करून घ्यावा लागतो की तो स्वतः अभ्यास करतो, त्याच्या चांगल्या सवयी कुठल्या आहेत, वाईट सवयी कुठल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन ज्या पॅरेंट्सला आहे आणि ज्यांना हे माहीत आहे, त्या पॅरेंट्सनी आपल्या विद्यार्थ्याला लागणारा क्लास हा कसा असला पाहिजे याचं एक स्टँडर्ड फॉर्मॅट स्वतःच्या मनात तयार करावं, असं माझं मत आहे. की 1000 मुलं आहेत आणि तिथे फक्त टीचर शिकवत आहेत आणि त्यांच्या क्लासचा मुलगा भारतात पहिला आला म्हणून माझा पण मुलगा भारतात पहिला येईल, ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. एकंदरीत बघायला गेलं तर असं खूपदा जाणवतं की क्लासेस हे मुलांच्या प्रगतीसाठी असतात. सो माझ्या मुलाची प्रगती होत आहे का नाही हे पॅरेंट्सनी बघितलं पाहिजे, रादर दॅन दिस की या क्लासमधला मुलगा भारतात पहिला आलेला आहे की त्या क्लासमधला मुलगा महाराष्ट्रात पहिला आलेला आहे. आणि जे पालक आपल्या विद्यार्थ्याला घेऊन एवढे जाणीवपूर्वकली विचार करतात, ते पालक आपल्या विद्यार्थ्याच्या क्लास चॉईसला कधीच चुकणार नाहीत, याची मला पूर्ण गॅरंटी आहे. वैशाली मॅम, खरं तर अभ्यास करताना मुलांचं लक्ष हे विचलित करणाऱ्या बाबी असतात, मग त्यावर मात कशी करायची आणि ह्यामध्ये अभ्यासाची जी स्ट्रॅटेजी असते ती कशी असावी असं तुम्हाला वाटतं? हे बघ, आत्ताचं आपल्याला जग माहिती, आपण 21व्या शतकात आहोत, जिथे सोशल मीडिया या सगळ्या गोष्टींनी एवढा धुमाकूळ माजवलेला आहे की ही जी 16-17 वर्षाची मुलं आहेत, आपण ज्यांना टीनेजर्स म्हणतो, ह्या अशा गोष्टींना खूप इझिली
बळी पडतात. त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावरती फ्रेंड्स आहेत किंवा मला फ्रेंड्सबरोबर पार्टी करायची आहे, मला व्हॉट्सअपवरती चॅट करायचं आहे, ह्या गोष्टी त्यांच्याकडनं कंटिन्युअसली होत असतात आणि त्यांना हे लक्षात येत नाही की हे सगळे क्षणिक सुख आहेत. या क्षणिक सुखाच्या मागे जर ते धावत राहिले तर त्यांचं करिअर स्पॉईल होऊ शकतं किंवा जे करिअर ते अपेक्षित करतायत की पुढे चालून मला असं फ्युचर हवं आहे ते खराब होण्याची जास्त शक्यता असते. सो मग अशा विद्यार्थ्यांना किंवा या टीनेजमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना खूप मानसिकरित्या हाताळलं पाहिजे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे की या गोष्टीला आत्ता या 2 वर्षामध्ये किती इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे किंवा याचा फायदा, इंटरनेटचा फायदा करून घेणं आणि दुरुपयोग करून घेणं हे मुलांच्या हातात आहे. पण ॲज अ पॅरेंट म्हणून जोपर्यंत तुम्ही त्यांना ह्या गोष्टींची जाणीव करू देणार नाही तोपर्यंत मुलांना ते कळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब मला अशी वाटते की पॅरेंट्स टीनेजर्सला ड्युअली ट्रीट करतात. तुला कळत नाही असे पण वाक्य त्यांच्याकडनं असतात आणि ॲट द सेम टाईम तू मोठा झालायस अशी पण वाक्य त्यांच्याकडे असतात. सो मुलं हे कन्फ्यूज माइंडमध्ये असतात की मी लहानांसारखं ट्रीट करू स्वतःला की मी मोठा आहे म्हणून ट्रीट करू. सो जेव्हा तुम्ही हे कन्फ्युजन दूर कराल आणि मुलांबरोबर संवाद साधाल त्यावेळेस ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स प्रत्येक पॅरेंटला मिळू शकतात आणि याच्यावरती मार्ग निघू शकतात असं माझं मत आहे. अगदी वैशाली मॅम, खरं तर मुलांना उपदेश करणं अतिशय सोपं असतं, पण ह्या काळात त्यांचे इमोशनल अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळतात आणि मग ते त्यांचे इमोशनल अप्स अँड डाऊन्स पालकांनी नेमके कसे सांभाळायचे या निमित्ताने तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल? राईट, पहिल्याच क्वेश्चनला घेऊन तो दुसरा अगदी रिलेटेड प्रश्न विचारलायस मला. बरोबर आहे की ह्या टीनेज लाईफमध्ये मुलांचे इमोशनल अप्स अँड डाऊन्स खूप मोठी असतात कारण त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस असतात. आता ह्या मी आधी सांगितल्याप्रमाणे की जर तुम्ही मुलांना उपदेश करत असाल तर ते तुमचं ऐकणार नाहीत, मुळीच ऐकणार नाहीत. म्हणजे तू खोटं बोलू नको किंवा तू मोबाईलवरती बसू नको हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा तुम्ही स्वतः ॲज अ पॅरेंट म्हणून कितपत त्याला फॉलो करता हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मुलं तुम्हाला बघून घडत असतात किंवा मुलं हे पेरेंट्सलाच बघून घडत असतात. आपण 24 तास मैत्रिणींबरोबर व्हॉट्सअप ग्रुपवरती आहोत किंवा आपण 24 तास यूट्यूबवरती आपण काहीतरी करत आहोत हे बघून मुलं तुमचं अनुकरण करणार आहेत आणि त्याचवरून तुम्ही जर त्यांना उपदेश करत असाल की हे नको करू ते नको करू तर ते तुमचं ऐकणार नाही. सो मला असं वाटतं की हे उपदेश करण्याच्या ऐवजी जर आपण स्वतःहून मुलांबरोबर इन्व्हॉल्व झालो तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण खूप मर्यादा आणू शकतो. आणि एक्झाम्ससाठी सुद्धा म्हणजे IIT आणि नीटच्या एक्झामसाठी सुद्धा मुलाला जर एखादी गोष्ट कळत नसेल तर आपण त्याच्याबरोबर डिस्कस केलं पाहिजे की बाळा तुला काय कळत नाही आहे, कुठला सब्जेक्ट अवघड चालला आहे, मी तुझी मदत करू शकते का. रादर दॅन तुला काही आपण जनरली बोलताना प्रत्येक वेळेस बोलताना असे शब्द देतो ज्याच्यामध्ये उपदेश किंवा आदेश असतात. सो मुलांना मग हे उपदेश आणि आदेश इरिटेट व्हायला लागतात आणि त्यांची चिडचिड होते. सो या सगळ्या गोष्टी न करता आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत हे जेव्हा आपण त्यांना दाखवतो तेव्हा ते सुद्धा स्वतःची रेस्पॉन्सिबिलिटी घेतात. आणि मुलांना हेच आपल्याला दाखवायचं आहे की बाळांनो तुम्ही तुमची रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिका, आम्ही त्यासाठी तुमच्या सतत बरोबर आहोत. आणि या सगळ्या गोष्टी जर पॅरेंट्सनी मॅनेज केल्या तर हे सगळे इश्यू अगदी खूप सिम्पलरित्या हाताळता येऊ शकतात. वैशाली मॅम, खरं तर आज सगळीकडे जे क्लासेस चालतात त्या क्लासमध्ये जवळपास 500 ते 1000 विद्यार्थी असतात आणि त्या विद्यार्थ्यांना माईकवरून शिकवलं जातं आणि ते शिकवलेल्या विद्यार्थ्यांना समजतं का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तर त्यावर तुमचं मत काय? मधुरा, मला एखाद्या पालकाने जर हा प्रश्न विचारला असता ना तर खरं सांगता मला खूप आनंद झाला असता. कारण जिथे एका क्लासमध्ये 500 विद्यार्थी जात आहेत तिथे ते सगळे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे पालक आहेत ते जे हे आपल्या विद्यार्थ्यांना त्या क्लासेसमध्ये पाठवतात. सो मला एक प्रश्न आहे जो पालकांना विचारायचा आहे आणि माझी अशी इच्छा आहे की पालकांनी या गोष्टीवरती विचार करावा. कन्सिडर करा की तुमच्या मुलाला किंवा मुलीला स्विमिंग शिकायचं आहे आणि आता ती मुलगी किंवा मुलगा तुमच्याकडे आले आणि म्हणाले की मम्मा मला स्विमिंग शिकायचं. मॅक्सिमम ॲज अ पॅरेंट तुम्ही काय करू शकता, तुम्ही तिला स्विमिंग कॉस्ट्यूम घेऊन द्याल, एखाद्या स्विमिंग पूलची मेंबरशिप द्याल आणि एखादा कोच द्याल ज्या कोचला तुम्ही पैसे पे कराल आणि तुम्ही सांगाल की आता हा कोच तुला स्विमिंग शिकवेल. याच्या पलीकडे तुम्ही काही करू शकणार नाही किंवा तुमच्याकडे वेळ नाही आहे तिला स्वतः जाऊन स्विमिंग शिकवायला. आता इमॅजिन करा की त्या स्विमिंग पूलमध्ये ती उतरली आहे आणि कोच बाहेर उभं राहून तिला सांगतोय की बाळा हात असे मार, पाय असे मार आणि स्विमिंग शिक. या सिच्युएशनला जर तुम्ही इमॅजिन करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की तिला हात आणि पाय स्विमिंग करताना कसे मारायचे हे टेक्निक कळेल पण तिला स्विमिंग येणार नाही आहे. आता इमॅजिन करा पुढे जाऊन की आता स्विमिंग पूलमध्ये 1000 विद्यार्थी उभे आहेत आणि तो कोच स्विमिंग पूलच्या बाहेर उभा आहे
आणि उभं राहून तो मुलांना हे सांगतोय की पाय असे मारा आणि हात मारा. त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही कदाचित इमॅजिन करत असाल की मुलांच्या हातापायाला पाणी नाही लागणार, एकमेकांच्या हातापाया लागतील. आता असं स्विमिंग शिकल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुमचा पाल्य येऊन म्हणेल की मम्मा आता मला स्विमिंग येतं आणि समुद्रात चल आणि मला स्विमिंग करायचं, तर तुम्ही अलाउ कराल का? ऑफकोर्स नाही करणार, कारण तुम्हाला कॉन्फिडन्सच नाही आहे. ती पाण्यात आडवी सुद्धा नाही झाली आहे, फक्त रोज पाण्याला जाऊन टच करून येते. सो जिथे हे क्लासेस 1000 आणि 500 विद्यार्थ्यांना शिक्षक माईकवरती शिकवतात, तिथे ते शिक्षण देत नाही आहेत, तिथे हे सेमिनार देतात. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना फक्त सिलेबस कंप्लीशन करून देत आहेत. तिथे ते त्यांना त्याच्या टेक्निक्स किंवा तुम्ही कसं शिकलं पाहिजे किंवा ही एक्झाम कशी अपेअर केलं पाहिजे याच्यासाठी कुठलीही मदत करत नाही आहेत. मग हा प्रश्न ॲक्च्युली पालकांनी स्वतःला विचारला पाहिजे की जर स्विमिंग पूलमध्ये 500 विद्यार्थी असतील आणि माझ्या मुलीला साधं स्विमिंग येणार नाही आहे, तर मग माझ्या मुलीचं करिअर मी अशा शिक्षकाच्या हातात कसं देऊ जिथे एका क्लासमध्ये 500 ते 1000 विद्यार्थी आहेत. सो मला असं वाटतं की अशा ठिकाणी मुलांना सिलेबस कळून जातात ग, तिथे तो काही डिफिकल्ट नाही आहे. कुठला चॅप्टर कुठल्या पेजवरती आहे, कुठल्या चॅप्टरमध्ये कुठली डायग्राम आहे, ह्या गोष्टी पॅरेंट्स स्टुडंट्सला कळून जातात. पण त्या गोष्टींना घेऊन स्टुडंट ही एक्झाम अपेअर नाही करू शकत. वैशाली मॅम, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण आपली स्वतःची लातूरमध्ये अकॅडमी आहे, मग आपलं वेगळेपण नेमकं काय, ह्या अकॅडमीचं वेगळेपण काय, त्याबद्दल काय सांगाल? हे बघ, लातूर महाराष्ट्रातलं कोटा पॅटर्न आहे म्हणून असं फेमस आहे आणि लातूरमध्ये सुद्धा असे बरेच क्लासेस आहेत जिथे अशा पद्धतीने शिक्षण होतं. किंवा आम्ही जेव्हा अकॅडमी चालू केली होती त्यावेळेस आम्हाला यातूनच मुलांना कसं घडवता येईल हा विचार होता, रादर दॅन एक बिझनेस चालू करायचा आहे. सो मुलांना घडवण्यासाठी सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे की तुम्हाला प्रत्येक स्टुडंटवरती इंडिव्हिज्युअल लक्ष द्यावं लागतं, त्याच्या प्रगतीवरती वॉच ठेवायला लागतो आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो कौशल्य अकॅडमीचा जन्मच वेगळा झाला आहे. आम्ही उलट्या दिशेने वाहतोय असं म्हटलं तरी चालेल की आमच्या एका बॅचमध्ये आम्ही फक्त 25 विद्यार्थी घेतो. तिथेही सिलेक्शन प्रोसिजर नाही आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे की कुणीही या ॲडमिशन घ्या. जर तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुमचे रिझल्ट काढायची रिस्पॉन्सिबिलिटी आमची आहे. मग आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला 1 महिना सेम सिलेबस शिकवतो. तो सिलेबस झाल्यानंतर आम्ही त्यांची एक एक्झाम घेतो आणि त्या एक्झामवरून मग आम्ही डिसाईड करतो की कुठल्या मुलाची कितीपर्यंत झेप आहे आणि मग आपल्याला ॲज अ टीम किंवा ॲज अ इकोसिस्टीम म्हणून त्या मुलाला कितीपर्यंत पुश करावं लागेल, किती पुढे पुश करावं लागेल. त्याच्यावरून प्रत्येक मुलाचा हा वेगळा स्टडी प्लॅनर तयार केला जातो. त्या स्टडी प्लॅनरवरती 2 वर्षाचं त्याचं प्लॅनिंग असतं. ते प्लॅनिंग एक्झिक्यूट करून घेण्यासाठी आम्ही टीचरला ॲज अ पॅरेंट म्हणून अपॉइंट करतो आणि ते टीचर रोज या मुलांकडनं अभ्यास करून घेतात. सो अभ्यास करून घेतात म्हणजे असं नाही की त्यांना अभ्यासाला बसवलं तुमचं तुम्ही करा, अशी पद्धत नाही आहे आमच्याकडे. वी गेट इन्वॉल्व्ड विथ दॅम. आम्ही त्यांच्याबरोबर बसतो, त्यांना सांगतो की हा प्रश्न केला का 1 मिनिटात सॉल्व कर, हा प्रश्न केला आहे का 2 मिनिटात सॉल्व कर. सो अशा पद्धतीने त्यांच्याकडनं रोजच्या रोज प्रॅक्टिस घेतली जाते. रोज ह्या 25 विद्यार्थ्यांचे वायवा होतात. वायवा याच्यासाठी होतात की एखादी कन्सेप्ट मुलाला कळली असेल तर तो कुठल्या पद्धतीने त्याला घेऊन विचार करतोय, तो शॉर्टकट विचार करतोय की लॉंग टर्म विचार करतोय. कारण नीट आणि जेईच्या एक्झामिनेशनसाठी टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, तो आपण विसरता कामा नये. सो ॲक्च्युली अकॅडमीमध्ये ब्रेन ट्रेन प्रोग्राम होतो असं जरी म्हणालीस 2 वर्षासाठी तरी चालेल. या सगळ्या गोष्टींची त्यांची डेली डायरीमध्ये नोंद होते. त्या नोंदीमध्ये हे सांगितलं जातं की आज तुमच्या मुलांनी हा अभ्यास केलेला आहे, हा केलेला नाही आहे, तर घरी त्याच्याकडनं हे करून घ्या. सो असं पॅरेंट्सला सुद्धा रोजच्या रोज मेसेजेस जातात किंवा कॉल्स पण जातात. कित्येकदा आम्ही कॉल्स पण करतो आणि पेरेंट्ससुद्धा जेव्हा मुलगा घरी येतो तेव्हा पेरेंट्ससुद्धा त्यांच्याकडनं उरलेला अभ्यास करून घेतात. त्यांना काय खायला घातलं पाहिजे, कसं हेल्थ असलं पाहिजे, त्यांची किती तासाची झोप झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती अकॅडमी पेरेंट्सला ॲक्टिव्ह पॅरेंटिंग सेशन्स घेतात आणि त्यांनासुद्धा ट्रेन केलं जातं. पॅरेंट्सबरोबर मुलांचं कम्युनिकेशन आणि पॅरेंट्सचं आणि अकॅडमीचं कम्युनिकेशन हे कंटिन्युअसली मेंटेन केलं जातं. मुलाला जर कमी मार्क्स आला एखाद्या एक्झाममध्ये तर आम्ही पेरेंट्सला अलाउ करत नाही की त्यांनी ते स्टुडंट्सला विचारावं. त्यांचा जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी अकॅडमीला विचारावं की माझ्या मुलाला यावेळेस का मार्क्स आले. कारण तुम्ही जेव्हा असे प्रश्न मुलांना विचारता तो निगेटिव्हिटीकडे भाग जातो. सो बऱ्याचदा असं होतं की मुलांमध्ये काहीतरी अकॅडमीमध्ये टफ पेपर निघालेले असतात किंवा मग असलेल्या वेळेमध्ये वीकमध्ये त्यांनी ते मॅनेज केलेलं नसतं. सो वी कॉन्सन्ट्रेट ऑन ईच वीक, वी कॉन्सन्ट्रेट ऑन ईच डे. सो दिस इज नॉट कॉलिंग अ
प्लॅनिंग, दिस इज कॉल्ड अ मायक्रो प्लॅनिंग, की ही खूप मायक्रो प्लॅनिंग लेवलवरती प्लॅनिंग असते प्रत्येक स्टुडंटच्या पाठीमागे. आणि अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक स्टुडंटचा रिझल्ट काढायचा प्रयत्न करतो. आणि आय एम ऑनर टू से दिस थिंग की मागच्या 3 वर्षांमध्ये आम्ही IIT आणि JEEचा 100% रिझल्ट काढलेला आहे आणि नीटचा आम्ही 93% रिझल्ट काढलेला आहे. सो या इकोसिस्टीममध्ये जेव्हा एखादा मुलगा येतो तेव्हा तो कॉन्फिडेंट होतो, पॅरेंट्स पण रिलॅक्स राहतात आणि हसत खेळत या सगळ्या गोष्टी होऊन जातात. मुलांना कुठलंही पियर प्रेशर राहत नाही, कारण त्यांना माहिती असतं की ते एकटे या गोष्टीसाठी मेहनत करत नाही आहे, त्यांच्याबरोबर एक टीम काम करते. अगदी खूप छान मार्गदर्शन तुम्ही ह्या परीक्षांबद्दल केलेले आहेत. विद्यार्थी आणि पालकांना नक्कीच तुमचं हे मार्गदर्शन भावलं असेल. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती ह्या परीक्षांबद्दल दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू मधुरा, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी ऑन युअर शो. आणि मी अशी अपेक्षा करते की आजच्या सेशन्समुळे बऱ्याचशा पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला फायदा होईल. थँक्यू सो मच. तेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैशाली मॅम यांनी तुम्हाला केलेल्या मार्गदर्शनामुळे तुमच्या मनातली या परीक्षांबद्दलची भीती नक्कीच गेली असेल अशी आम्ही आशा बाळगतो. आणि ह्यानंतर या कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे